आपण जेव्हा एखादं बटण दाबतो आणि लगेच लाईट लागतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला अगदी साधी वाटते, नाही का? पण खरं तर त्या एका बटनाच्या मागे आणि आपल्या भिंतींच्या आतमध्ये विजेच्या तारांचं एक मोठं, गुंतागुंतीचं आणि खूप विचारपूर्वक डिझाईन केलेलं जाळं पसरलेलं असतं. हे जाळं म्हणजे विजेसाठी तयार केलेल्या एक खास ब्लूप्रिंट किंवा आराखडा असतो. चला, आज आपण याच आराखड्याची रहस्य उलगडूया. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण घरात वायरिंग करणं हे काही साधं काम नाही. ते खूप गुंतागुंतीचं असतं. आणि जर ते योग्य प्लॅनिंग शिवाय केलं गेलं तर शॉर्ट सर्किट किंवा आग लागण्याचा धोका सुद्धा असतो. मग ही सुरक्षितता आणि अचूकता येते तरी कुठून? तर याचं उत्तर दडले एका सुस्पष्ट आराखड्यात. वायरिंगचं काम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी काही खास नकाशे किंवा डायग्रॅम्स वापरले जातात. खरं तर हे डायग्रॅम्स एका इलेक्ट्रिशियनसाठी जीपीएस सारखंच काम करतात. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. याला म्हणतात लेआउट डायग्रॅम. हा संपूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टमचा पाया आहे, जो आपल्या इमारतीच्या मूळ रचनेवरच आधारित असतो. हे बघा, हा आहे एक प्रत्यक्ष लेआउट डायग्रॅम. आता यातले तपशील कदाचित लहान असल्यामुळे एकदम स्पष्ट दिसणार नाहीत, पण महत्वाचं हे आहे की हा आराखडा थेट इमारतीच्या नकाशावरच काढलेला असतो. याला आपण आपल्या वायरिंगचा मास्टर प्लॅन असंही म्हणू शकतो. या तारांचा प्रत्यक्ष मार्ग म्हणजे वायर कुठून जाणार आणि प्रत्येक इलेक्ट्रिकल पॉइंट जसं की स्विच, सॉकेट किंवा दिवा यांची जागा नक्की कुठे असेल हे सगळं दाखवलेलं असतं. तर या मास्टर प्लॅनमुळे होतं काय की वायरिंगचा नेमका मार्ग ठरतो, ज्यामुळे भिंतीतून किती लांबीचे पाईप लागतील आणि अंदाजे किती वायर लागेल याचा एक पक्का हिशोब करता येतो. थोडक्यात सांगायचं तर कामाचं नियोजन आणि खर्चाचा अंदाज लावण्यासाठी हा डायग्राम खूपच महत्वाचा आहे. बरं, आता आपण प्रत्यक्ष जागेच्या आराखड्यावरून विजेच्या तर्काकडे म्हणजे लॉजिककडे वळूया. म्हणजे हे सर्किट नक्की काम कसं करणार आहे हे समजून घेऊया. इथे आपण सर्किट डायग्रामचं एक उदाहरण पाहू शकतो. हा लेआउटपेक्षा खूपच वेगळा दिसतोय, बरोबर? याचं कारण असं की हा प्रत्यक्ष जागेचा किंवा तारांच्या लांबीचा अजिबात विचार करत नाही. हा फक्त चिन्हांचा वापर करून तयार केलेला विजेच्या प्रवाहाचा नकाशा आहे. यातून सर्किटच्या कामाचं मूळ तत्व म्हणजे त्याचं लॉजिक आपल्याला समजतं. यात प्रत्येक इलेक्ट्रिकल घटकासाठी, मग तो स्विच असो, दिवा असो किंवा फॅन, एक विशिष्ट चिन्ह वापरलं जातं. या चिन्हांमुळे इलेक्ट्रिशियनला लगेच कळतं की हे सर्किट नक्की कसं काम करण्यासाठी डिझाईन केलं आहे. उदाहरणार्थ, एकाच बटणाने 2 दिवे कसे चालतील याचं लॉजिक यातून अगदी स्पष्ट होतं. तर आत्तापर्यंत आपण नकाशा पाहिला, त्यामागचं लॉजिक समजून घेतलं. आता प्रश्न येतो की इलेक्ट्रिशियन हे सगळं प्रत्यक्षात जोडतो कसा? त्यासाठी पुढचे डायग्रॅम्स खूप महत्वाचे ठरतात. हा आहे वायरिंग डायग्रॅम. सर्किट डायग्रॅमच्या अगदी उलट, जो फक्त लॉजिक दाखवतो, हा डायग्रॅम प्रत्येक घटकामधली प्रत्यक्ष जोडणी अगदी स्पष्टपणे दाखवतो, जशी ती खऱ्या परिस्थितीत दिसेल. यामुळेच इलेक्ट्रिशियनला 100% कळतं की कोणती तार नक्की कुठे जोडायची आहे. तर इथे एक महत्वाचा फरक लक्षात घेऊया. सर्किट डायग्रॅम हा सर्किटच्या कामाचं तत्व समजून घेण्यासाठी असतो, तर वायरिंग डायग्रॅम ते प्रत्यक्षात कसं जोडायचं हे दाखवण्यासाठी असतो. म्हणजे एक आहे समजण्यासाठी तर दुसरा आहे काम करण्यासाठी. सोप्या भाषेत एक आहे विचार तर दुसरा आहे कृती. आणि या प्रवासातला शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा नकाशा म्हणजे इन्स्टॉलेशन प्लॅन. हा प्लॅन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी म्हणजे साईटवर वापरला जातो. याला आपण कामाच्या ठिकाणचा अंतिम आणि सर्वात अचूक नकाशा म्हणू शकतो. या प्लॅनचा वापर करून इलेक्ट्रिशियन भिंतीवर मार्किंग करतो की नक्की कुठे ड्रिल करायचं आणि कुठे स्विचबोर्ड बसवायचा. यामुळे काय होतं की सगळे पॉइंट्स एका सरळ रेषेत आणि अगदी अचूक जागी बसवले जातात, ज्यामुळे कामात एक प्रकारची शिस्त आणि फिनिशिंग येते. तर आता हे चारही डायग्रॅम्स एकत्र कसे काम करतात ते पाहूया. हे काही 4 वेगवेगळे आराखडे नाहीत, तर एकाच सुरक्षित आणि कार्यक्षम प्रणालीचे 4 आवश्यक भाग आहेत, जे एकापाठोपाठ एक वापरले जातात. ही स्लाईड या सगळ्याचं अगदी उत्तम सार सांगते. बघा, लेआउट डायग्राम कुठे या प्रश्नाचं उत्तर देतो. सर्किट डायग्राम कसे हे सांगतो. वायरिंग डायग्राम काय जोडायचं हे स्पष्ट करतो आणि इन्स्टॉलेशन प्लॅन कोणत्या मार्गाने जायचं हे दाखवतो. हे 4 प्रश्न आणि त्यांची उत्तरं म्हणजेच एक यशस्वी वायरिंग प्लॅन. ह्या सगळ्याचा मिळून एकच उद्देश असतो: घरातली वायरिंग सुरक्षित असावी,
कार्यक्षम असावी आणि भविष्यात दुरुस्तीसाठी किंवा देखभालीसाठी त्याची व्यवस्थित माहिती उपलब्ध असावी, जेणेकरून कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही. तर पुढच्या वेळी जेव्हा एखादं लाईटचं बटण दाबलं जाईल तेव्हा त्यामागे असलेल्या या सुनियोजित आणि गुंतागुंतीच्या रचनेचा नक्की विचार करा. आपल्या भिंतीमागे एक छुपी भाषा आहे जी आता आपल्याला थोडीफार उलगडली आहे.